आणि त्याचाच आढावा घेऊन पुन्हा एकदा त्याच्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आणि चांगला बॉल हाताळलाय चिंटूने. पहिला बॉल डॉट. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॉल बाहेर काढायचे क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेस चालू आहे. बॉल मात्र वेगाने पुढे सरसावतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करतोय. 2 धावांनी धावफलक सुरू होतोय टीम जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा. पहिल्या सामन्यामध्ये काकडवा संघाला पराभूत केले टायगरने. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये हेदुकणे संघाला मांडा संघाने पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीतला 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी, चांगली कॉलिंग आहे. आणि पॉवर प्लेचे षटक जेव्हा आपण बघतो क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत असतात आणि चेंडू जेव्हा आउटफील्ड मध्ये मागे जात असतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने खूप चांगला फॉलो करून त्या बॉलला अडवून फेक करायचा असतो आणि यावेळी कुठेतरी गफलत झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली 3 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल पंकज. पंकजच्या बॅट मधून एक धडाका आलाय. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार, आर पार सीमा पार. 1 2 3 4 चौकार. फलंदाजीची अपेक्षा आम्ही ठेवून होतो कारण नाणेफेक जिंकून टायगर संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. म्हणजे काहीतरी फलंदाजांमध्ये असेल म्हणूनच फलंदाजांवर विश्वास ठेवून फलंदाजी स्वीकारली आहे. कारण एव्हाना आपण कित्येक वेळा पाहिलंय की प्रत्येक कर्णधार येतो नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतो कारण त्यांना चेस करायचं असते. पण टायगर संघ या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांवर विश्वास ठेवून आहे आणि तो विश्वास सार्थ ठरला जातोय पंकजच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरपूस समाचार. ज्या गोलंदाजाला चिंटूला गेल्या सामन्यामध्ये यश मिळालं होतं, इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून पडलं गेलं होतं, त्याच्या विरोधात हल्ला मजबूत कडीवर या ठिकाणी हल्ला केला जातोय. यावेळेस खूप चांगला लॅप शॉट. बॉल जातो फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. मिळतोय दर्जेदार दिमागदार चौकार. क्या बात आहे. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला. कल्पकता तुमच्याकडे असायला हवी कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सोपा बॉल येणार नाही खेळण्यासाठी. कधी कधी तुम्हाला कठीण बॉलला देखील चांगल्या पद्धतीने खेळून धावा गोळा करायचे असतात. तोच कुठेतरी कल्पकता तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल काही खराब नव्हता पण हा शॉट क्रिएट केलेला आहे. ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. यू हॅव टू ग्रॅब इट एव्हरी टाइम. यावेळेस व्ही मध्ये खेळायचा होता. आत्मविश्वास जाणवला नाही या फटक्यामध्ये. फक्त बॉल आला आणि त्याला सरळ रेषेत खेळण्याचा प्रयास जाणवला पण आत्मविश्वास नव्हता. शॉटवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं नाहीये, बॉलवर कॉन्सन्ट्रेट केलं नाहीये आणि त्यामुळेच चिंटू या बॉलवर हवी होतोय आणि बॉल जातोय डॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स नो लॉस. पुन्हा एकदा लॅप शॉट खेळायचा होता, पॅडल स्वीप करायचा होता. अपील तर केली गेली. पायचीची पंचाच्या माध्यमातून लेग बाईची खूण. एका धावेची वाढ केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाची बिनबाद 12 धावा. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांना घ्यायची आहे कारण पहिल्या फेरीतील सामने आम्ही 5 षटकांचे खेळणार आहोत आणि दुसऱ्या फेरीतले सामने किंवा तिसऱ्या फेरीतले सामने आम्ही 4-4 षटकांचे खेळणार आहोत. आजच्या दिवसात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक संघाने या गोष्टीची दखल घ्यायची आहे. चला यानंतर सामना असणार आहे तिसगाव विपक्ष उंबार्डे. उंबार्डे टीमचे प्लेयर या ठिकाणी आलेले आहेत. तिसगाव टीम कॅप्टन तयार राहायचंय कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. तिसगाव आणि उंबार्डे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने सज्ज राहायचंय. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बाजूला स्थानापन्न व्हायचंय. टॉस केला जाईल. डॉक्टर संदीप जोशी जे टायगर संघाचे पुरस्कर्ते आहेत, हे स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बघा प्रेम आहे, तुम्हाला वेळ मिळत नाहीये स्पर्धा लाईव्ह पाहण्याचा आणि त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसला देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पण स्पर्धेची खरा मजा मैदानात येऊनच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. अशोकला यावेळेस आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायचा होता. धावचीची संधी आहे. थ्रो प्रॉपर होता. अशोक थोडासा यष्ट्यांच्याहून दूर होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. त्या ठिकाणी पॉइंट गली रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय शंतनू जो खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला होता आणि आता मात्र पंकजच्याच पावलावर पाऊल ठेवून उलट दिशेने खेळण्याचा प्रयास शंतनूने केलाय. पण या वेळेला अशोकने आपली कल्पकता दाखवले, आपली चाणाक्ष बुद्धी दाखवले, आपलं चातुर्य दाखवलंय आणि बॉलचा टप्पा बदललाय.
गती परिवर्तन हलक्या हाताने बॉलला प्लेसमेंट केलंय. पॅडल स्वीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकतोय. 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धावासाठी कॉल आहे. नकार आला शेवटच्या क्षणाला. 2 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळी साची. जरा या डावामध्ये एकही षटकार आला नाहीये पण 2 चौकार आलेत. एक ट्रिपल आले, एक डबल आले. या गोष्टी महत्वाच्या आहेत. धाव फलक हलता ठेवत राहणं हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज अशोक. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन शंतनू. शंतनू एखादे 5 वर. यावेळेस मात्र बॉलचा बाउन्स चेक करता आला नाहीये. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. गुडघ्याच्या उंचीपेक्षा खालून हा बॉल ट्रॅव्हल केला जातोय आणि मातीची खेळपट्टी असल्याचा हाच कुठेतरी आनंद तुम्हाला मिळतोय मैदानाच्या बाहेरून. बाईची 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स. पुढचा बॉल अशोकचा. गती परिवर्तन हलकस टर्न देखील मिळताना विथ द टर्न खेळताना मात्र परिपक्वता असणं गरजेचं आहे कारण आक्रमक फलंदाज आहे आणि त्याने मनाशी निश्चय केलाय की प्रत्येक बॉलवर मी प्रहार करीनच. पण गोलंदाज देखील आपलं चातुर्य दाखवतोय आणि बॉलचा टप्पा बदललाय. बॉल हलकासा टर्न केलाय. बॉलची गती कमी केली. या सर्व गोष्टीमध्ये अडकलाय फलंदाज पंकज. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले 16 वर. शेवटचा बॉल. सुरुवातीला स्टेप आउट झाले. बॉलची उंची चेक करता आली नाहीये. खूप चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन केली आहे. उजव्या बाहेर शॉट ऑफ गुड लेंथ आणि पट्टा पडल्यानंतर बॉल फ्लाईट देखील घेतो. हे देखील महत्वाचं आहे. बॉलला टॉस देखील केलं जातं. या सर्व गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर आतापर्यंत अशोकने इकॉनॉमिकल षटक फक्त 4 धावा खर्च केल्यात. RBS उंबार्डे आणि त्यांच्यासोबत 2 हात करणार आहे जरी मरी तिसगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे आणि या स्पर्धेचं शीर्षक गीत नक्की आपण DJ मयूर बॉलर नेम प्लीज. अनिल आहे का? येस. ज्याने गेल्या सामन्यामध्ये शेवटचे षटक हाताळलं होतं त्याला तिसऱ्या षटकात का बोलवण्यात आलंय तर विकेटचा शोध घेण्यासाठी. हे 2 फलंदाज मात्र बहारदार कामगिरी करतात. येस. लीगल डिलिव्हरी. बघा मी सकाळी सांगितलं की शफल वाईड नो नाहीये. वाईडच्या नियंत्रण रेषेच्या जर बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला तर तुम्ही कितीही शफल व्हा किंवा कितीही आत राहा पंचाच्या मध्ये निरीक्षण करून वाईड बॉल घोषित केला जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व नियम या ठिकाणी आम्ही यूज करतोय पण त्यातल्या त्यात हा देखील महत्वाचा नियम आहे की वाईड लाईनच्या बाहेरून जर बॉल गेला तरच वाईड मिळेल. बॉल हवेत आहे मिड विकेट रिजन मध्ये. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. क्षेत्ररक्षक आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि पहिला आदरा बसतोय टीम जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला आणि ज्या कामासाठी बोलवण्यात आलं होतं अनिलला आणि ते काम चोख बजवतोय महत्वपूर्ण फलंदाज शंतूला. पॅव्हिलियनचा रस्ता पकडावा लागतोय. पहिला विकेट डाऊन होतोय. सागर नॉन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे आणि स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय पंकज. धावसंख्या झाले 16. बॉल्स फेकून झालेत या षटकातले 2. चांगली पकड मजबूत ठेवले या डावामध्ये आतापर्यंत भूमी 11 मांडा टीमने. टायगर संघाला वर येऊ देत नाहीयेत. यावेळेस खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे. बॉलला पाठवल्या स्वीपर कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल मात्र सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचतोय आणि हा मिळतोय खूप चांगला तंत्रशुद्ध चौकार. टीम जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला. धावसंख्या 4 ने जाईल पुढे पोहोचेल 20 वर. दर्जेदार फटका. पाहिलं तर गॅप आहे
पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या बाजूने बॉलला बाहेर काढले. दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह या ठिकाणी बॅट्समन पंकजने मात्र आतापर्यंत 3 चौकार आपल्या संघासाठी खेचलेले आहेत. आणि महत्वाचं आहे, जेव्हा संघ संकटात होता, शंतूरला एका चांगल्या साथीची आवश्यकता होती, ती साथ पंकजने निभावले, पण शंतूर बाद झालाय आणि आता पंकजची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सागर येतोय. स्ट्राईकवर असेल पंकज. पिच होता, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स पुन्हा एकदा मिळत नाहीये. लॉंग ऑन रिजन मध्ये झेल देऊन बाद होतोय फलंदाज पंकज. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद होतोय आणि ज्या कामासाठी मी पुन्हा एकदा नक्कीच उल्लेख करणार आहे, स्पिन अटॅक खूप कमी वेळा आपण बघतो टेनिस क्रिकेटमध्ये. त्यातल्या त्यात अनिलने खूप चांगला स्पिन अटॅक ठेवलाय, कारण जसं जगदीश पाटील सरांनी सांगितलंय की पिचिंग खूप महत्वाची असते टेनिस क्रिकेट खेळताना. पिचिंग, जरी तुमच्याकडे वेग नसला चालेल, तुमच्याकडे वळण नसलं चालेल, पण तुमची पिचिंग, बॉलची पिचिंग प्रॉपर असली पाहिजे आणि ती पिचिंग फलंदाजाला ओळखता आली नाही पाहिजे. ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात जेव्हा तुम्ही एक चांगला बॉलर तुमच्या संघासाठी असता. सराव तर महत्वाचा आहेच मित्रांनो, आणि हलकीशी नशिबाची साथ. आता 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद. अनिलने आतापर्यंत बॉल्स फेकलेले आहेत या षटकातले 4 बॉल्स मध्ये 4 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज नितेश तुम्हाला आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला बॅट्समन असेल सागर. दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत, म्हणजे कुठेतरी आता धावा जोडण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो, कारण 2 सेट बॅट्समन बाद होत आहेत आणि 2 फ्रेश बॅट्समन खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी अनिलची. छोटासा रनअप आहे, राऊंड विकेट येत आहेत आणि दर्जा तुम्हाला पाहायला मिळालाय. अनिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा ब्लॉकऑल डिलिव्हरी लोअर बॅकलिपने लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढल्या दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. खूप चांगली कॉलिंग, क्या बात आहे. याला म्हणतात रनिंग इनटू द विकेट आणि एकमेकांवरचा असलेला विश्वास खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर धाव घेता, आपल्या सहखेळाडूला देखील संधी द्यायची असते आणि तुमच्याकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा कडदा ठेवून असतो. आणि आता कुठेतरी ओळखलंय नितेशने की सागरच्या खेळीचं महत्व आहे या डावामध्ये, म्हणून त्याला स्ट्राईकवर जाऊन ठेवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. शेवटचा बॉल असलेला 3ऱ्या षटकातला लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर. राईट आर्म डाउन द विकेट अनिल. बॅटच्या टोला कनेक्ट होतोय मैदानाच्या समतल, मैदानाला गुदगुला करत हा बॉल फॉरवर्ड स्वेल रिजन मध्ये जातोय. दरम्यान फक्त एकच धाव मिळते आणि 4थ्या षटकाची या सुरुवातीला देखील स्ट्राईकवर तुम्हाला सागरच पाहायला मिळेल, कारण 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. ठिकाणी माणेरे गाव शहरापासून थोडंसं दूर आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, कारण शहरात राहिल्यानंतर मैदानांची संख्या तुम्हाला कमी पाहायला मिळते, संकुचित मैदानं तुम्हाला पाहायला मिळतात. पण कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि ठाणा या परिसरामध्ये ओपन ग्राउंड आहेत, सर्कल आणि ओव्हल ग्राउंड आहेत, तर त्यामुळे क्रिकेटचा दर्जा देखील उंच होतो. या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त व्यासपीठ मिळते, स्पर्धा जास्त प्रमाणात खेळल्या जातात आणि त्यामुळे हल्लीचं टेनिस क्रिकेट हे आता फक्त टाइमपासचं क्रिकेट नाहीये, तर तुम्हाला प्रसिद्धी आणि मानधन या 2 गोष्टी देखील टेनिस क्रिकेट खेळताना मिळू शकतात. आणि त्यासाठी तुमचा खेळ प्रामाणिक असायला पाहिजे आणि आपल्या संघासाठी जी सांघिक बांधिलकी आहे ती तुमच्याकडून जपली गेली पाहिजे, तर मात्र तुमचं नाव उंच होईल आणि तुमची फॅन फॉलोविंग वाढेल. 4थ्या षटकाची सुरुवात, स्लॉग ओव्हरची जबाबदारी स्वीकारतोय बॉलर जगन पाटील. जगन गोलंदाजी मार्कवर असेल कॅप्टन. राईट आर्म राऊंड एज आहे. कॉट बिहाइंडची संधी होती पण कॉट बिहाइंड नाही, तर मात्र शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 3रा हातरा बसतोय. धाव संख्या 23 असताना जबरदस्त सुरुवात आहे 4थ्या षटकाची जगन कडून. महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. एज लागली होती यष्टिरक्षकाच्या मागे, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून बॉल मागे जातो आणि प्रयत्न केला होता यष्टिरक्षकाने, पण खूप चांगला बॅकअप त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक देतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. प्रतीकने चांगला झेल स्वीकारलाय, अतिकने चांगला झेल स्वीकारलेला आहे. नवीन बॅट्समन मंदार, जर्सी क्रमांक 1. नॉन स्ट्राईकला मंदार असेल, स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल नितेश. पुन्हा एकदा तीच गोष्ट नक्कीच मी अधोरेखित करेन की दोन्ही फ्रेश बॅट्समन या 4थ्या षटकामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, देऊन जाईल. 6 धावा, दर्जेदार फटका. जसा स्लॉट मध्ये आलाय त्याचा पाठलाग करून ताकदीच्या जोरावर चांगलं एक्झिक्युशन करून काऊ करून मिड विकेट रिजन मध्ये बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वर. प्रॉपर टायमिंग,
प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर एक्झिक्युशन अँड प्रॉपर पॉवर, या सर्व गोष्टींचा ताळमेळ खूप चांगला राखलेला आहे फलंदाज नितेशने. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपली संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. बघा हा दुसऱ्या फेरीतला सामना आहे. जर ही फेरी क्लिअर केली तर तुमची सेमीफायनलची एंट्री आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. क्वार्टर फायनलची एंट्री कारण 32 संघांचा समावेश आहे. तर क्वार्टर फायनलची एंट्री तुमची फिक्स होईल जर हा सामना जिंकला तर. यावेळेस पुन्हा एकदा म्हणावी तितकी उंची या बॉलला मिळाली नाही टप्पा पडल्यानंतर. दरम्यान यस पंचाच्या माध्यमातून बाईटची खूण केली जाते. एक धाव ऍड केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचत 30 वर. 30 रन्स ऑन बोर्ड. स्टील 3 बॉल्स आर रिमेनिंग टू प्ले ऑफ फर्स्ट इनिंग. चांगला खेळ या ठिकाणी दोन्ही संघ दाखवतात. त्यांना माहिती आहे की आता आम्ही मागे वळून पाहणार नाही, आम्हाला पुढेच जायचंय. पण पुढे जाण्यासाठी तुमचा सांघिक खेळ चांगला व्हायला हवा. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि दोन्ही हात फैलावत आहेत आणि वाईट बॉलची खूण करतायत. धावसंख्या जाईल एकने पुढे पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. आमचे जीटीसीचे को ओनर मिस्टर सूरज म्हात्रे देखील खूप चांगली मेहनत या ठिकाणी घेत आहेत. आणि महत्वाचं आहे ओनर असूनही हे त्या ठिकाणी टेक्निकल ऑपरेटरचं काम करतायत. यावेळी चांगला बॉल आहे का, तर यस लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टिकचा जो अटॅक केला जातोय गोलंदाज जगन कडून तो कुठेतरी स्वैर घडतोय. बॅक टू बॅक 2 वाईड मिळत आहेत. या ठिकाणी जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला धावसंख्या 32 झाली. आता 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. डिफेंडिंग टोटल आपण म्हणू शकतोय. आतापर्यंत अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत राईट. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, सरळ पुढे ठेवला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी कॉल आहे. 3 धावा पूर्ण होतील का, धावाची संधी आहे. फ्लो थोडेसा उशीरने येत आहे. बघा कॅज्युअल तुम्ही राहिलात ना तर मात्र त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुम्ही जर आउटफील्ड मध्ये गंमत केली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागणार आहे. कुठंच क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं राहिलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होतो. 3 धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. 3 गडी बाद 35 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण थोडस गाफील राहिलेलं आहे मांडा टीमचं. चांगला बॉल ओपिच बॉल हाताळला गेला होता आणि सरळ रेषेत व्ही मध्ये खेळायचा होता. पण बॉलचा वेग इतका भन्नाट होता की चेंडूच्या रेषेत येण्याच्या अगोदर बॉल ट्रॅव्हल होतो आणि यशस्वीच्या हाताचा वेज देतोय. 5वा बॉल या षटकातला डॉट आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता मात्र जिकरीचे प्रयत्न चालूच आहेत. पण आता तो शेवट जो आहे गोड करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चेरी ऑन अ केक पाहूया येते का टीम जय हनुमान अर्जुन 11 संघासाठी. लास्ट बॉल एज आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल बाहेर काढलाय पण शॉर्ट थर्ड मॅनला बॅकअप आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी कॉल असेल. धावाची संधी आहे. धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. बघा जर स्कोर्स लेवल झाले तर अगोदर विकेटचा विचार केला जाईल त्यानंतर टॉसचा. तर हा मात्र हे देखील महत्वाचं रहस्य आहे सामना जिंकण्याचं. तुम्हाला विकेट वाचवून खेळावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 आहे आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे 24 बॉल्स मध्ये भूमी 11 मांडा संघाला. चला टॉस साठी यायचंय. झरीमरी तिसगाव आणि RBS उंबार्डे दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. झरीमरी तिसगाव आणि RBS उंबार्डे. सन्माननीय बिरजूजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सन्माननीय बिरजूजी भोईर आणि सन्माननीय भाईजी म्हात्रे यांनी देखील यायचे. बिरजूजी भोईर आणि भाईजी म्हात्रे या दोघं मान्यवरांनी यायचे. 2 टीम या ठिकाणी 2 हात करणार आहेत. तिसगाव आणि उंबाडे 2 टीम आता 2 हात करतील. भाई साई आहेत. तर यस दोन्ही मान्यवरांनी मध्ये यायचंय. गोल्ड कॉईन आहे आणि राहुल भोई यांचं काम काय साधन असते. तर टॉस केला जाणार आहे. 5 ओव्हरची मॅच असेल राईट. पहिल्या फेरीचा सामना आम्ही 5 षटकाचा खेळणार आहोत. टॉस कोण घेईल, कोण बोलेल? येस उंबार्डे संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय. टेल नाणेफेक जिंकली ती म्हणजेच तिसगावने. ठीक आहे 2 मिनिटं सांगा तरी देखील 2 शब्द देखील तुमचे महत्वाचे आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय तुम्ही देखील विराजमान होऊ शकते. तर येस यायचंय.
बघा, टॉस बद्दल नक्कीच मी उल्लेख करणार आहे की राहुल भोईर यांचं काम काय साधन असते आणि जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी ते समालोचक करतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा त्यांना अंदाज आहे आणि त्यांची स्पर्धा ही जुनी जाणती आहे आणि काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळते. गोल्ड कॉईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण गोल्ड कॉईन कुठल्या संघाला मिळणार नाही. हा गोल्ड कॉईन पुन्हा एकदा फायनल झाल्यानंतर आयोजकांकडे येणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक दिली जाणार. हे देखील या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू GTC लाईव्ह. तर जसा दुसरा डाव सुरू होईल आणि त्या ठिकाणी 37 डावांचा पाठलाग कसा करेल भूमी 11 मांडा संघ, मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळेल नारेवलीचा बुलंद आवाज. सन्माननीय जगदीशजी पाटील सर, धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी पाटील. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जेथे टायगर टीमला 37 धावा रोखायच्या आहेत आणि बनवायच्या त्या 37 रन्स मांडा टीमला. मागचा सामना सुद्धा आता असाच होता, डिफेन्स करायचे होते धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना मात्र मांडा टीमने विजय मिळवला. त्यामुळे ती मॅच होती 5 ओव्हरची. आता 4 षटकांची मॅच आहे. जय हनुमान अर्जुन 11 टायगर. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिलाच बॉल या बेलेस फटका चांगला आहे, बाहेर निघाले थोडेसे आणि चेंडू जाईल डीपेक्षा कव्हरच्या दिशेला. पहिल्याच बॉलवरती केला जातोय तो आगाज अशोक दिंडाच्या वतीने. चार रन्स मिळाल्यात. 37 धाबांचा पाठलाग करत असताना हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. 4 ओव्हरचा आहे मॅच. याच्यानंतर 5 ओव्हरचे सामने पाहायला मिळतील आपल्याला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र सफळ होत नाहीये, कारण सुशीला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे कशा प्रकारे कमबॅक करावं. कारण ज्याने बरीच वर्ष आपल्या टीमला चांगला बॉलिंग अटॅक मिळाला आहे, कारण नेहमीच त्याच्या 2 ओव्हर्स या फार महत्वाच्या असतात. त्यामुळे पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू डाट जात असताना अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. आताचा बॉल यावेळेस अगदी सरळ केल्यात आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन्स. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो. मिळतात आपल्याला पॉवर प्लेचं एकमेव षटक, ज्यामध्ये आपल्या मनगटातली ताकद किती असते ना ती दाखवायची असतो गोलंदाजांना. त्यामुळे येथे 2 चौकार ठोकले गेल्यात अशोकच्या वतीने.
थोडस चेंजेस आणत असताना क्षेत्ररक्षणामध्ये, कारण आता रिक्स घ्यायला तयार नाही आहेत, त्यामुळे जो क्षेत्ररक्षक होता ना त्याला थोडस स्क्वेअर केलंय. आताचा बॉल पुन्हा एकदा फ्लॅट दिली. या ठिकाणी पाहतोय चेंडू मात्र वाईट लॉंग ऑन ला येतोय. क्षेत्ररक्षण करायचं होतं तिथे चांगलं, मात्र झालं नाहीये, थोडीचे मिसफील्ड होते आणि पुन्हा एकदा बाउंड्री मिळते. तिसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये अशोक डिंडाला. चार चेंडूमध्ये 3 चौकार पहा मिळतात आपल्याला. आणि या वेळेस फुलटॉस बॉल होता. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे, त्यामुळे ते धाव एकच मिळेल. ऑन दी स्टंप थ्रो आलाय, त्यामुळे एकच धाव मिळतोय. एकूण 13 धावा या 5 बॉलवरती आल्यात. एकूण 37 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय भूमी 11 मांडा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल तिसगाव विपक्ष उंबारडे. या दोन टीम मध्ये 5 ओव्हरचा सामना असेल. शेवटचा बॉल राऊंड विकेट, गोलंदाजी. आताचा बॉल यॉर्क लाईनचा होता. पुन्हा एकदा डीप मध्ये खेळला जातोय. धाव मिळेल ती एकच. सुरुवातीचे चेंडू पाहिले ना तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, नंतर डॉट आणि सरळ 2 चौकार लागोपाठ आले. त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात मैदानावर तर करत असताना भूमी 11 मांडा हा टीम 14 धावा धावफलकावरती बिनबाद. रक्षण सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळेल, जेणेकरून आता या धाबा रोखायच्या आहेत. आता बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 23. आता मात्र गोलंदाजाने इथून कमबॅक करावं लागेल, करून द्यावं लागेल. केतनने 1 बॉल पेच केला, 1 धाब एकपटली. आताचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला कोणी नाहीये. डिपिश कव्हर होऊन क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडूची उचल केली आहे, तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तामेळ पाहा मिळाला. जेव्हा पहिली धाव एकवटली तेव्हाच मात्र कॉल दिला होता दुसरे धावेसाठी, आणि हेच करायचं असतं. चांगला सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना मैदानावरती हे 2 खेळाडू. सुरुवात चांगली झाली आहे, त्यामुळे आपल्याला या सुरुवातीमध्ये सातत्य टिकवावं लागेल, सातत्य ठेवावं लागेल. कारण कोणत्याही कामाची सुरुवात आहे ना ही चांगली झाली ना की ते काम अर्ध पूर्ण लक्ष पूर्ण केल्यासारखं वाटत असतो आपल्याला. यावेळेस फटका चांगला आहे, जागेवरून खेळलाय, बराच वेळ चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षकाने पाहिली वाट आणि तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. एकेरी दुहेरी धावा नाही ते प्राधान्य देत असताना 2 खेळाडू. सुरुवातीला थोडासा अशोकने आक्रमकता दाखवली, त्यामुळे त्यांना थोडासा सामना सोपा जातोय की काय, मात्र अद्याप वेळ गेली नाहीये. कारण चांगली गोलंदाजी आहे टायगर टीमची, कधी कमबॅक करतील ते या मैदानावरती. आताचा बॉल तेज तर्रार
आणि संदीपचं हे वैशिष्ट्य राहिले. एक जुना जाणता खेळाडू या टीम मध्ये, सर्वात सिनियर खेळाडू पाहिलं तर संदीप कुट्टारकरला पाहतोय. त्याची नेहमीच भेदकता अशी गोलंदाजी पाहा मिळते आणि कसं कमबॅक करून द्यायचं हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. केतन स्ट्राईक वरती, आताचा बॉल पुढे येऊन टॅप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस अंडरस्टँडिंग झालंय, एकाग्रता नाहीये आणि अशोक मात्र जसा चेंडूवाला वेगाने परतले ते मात्र धाव घेण्यासाठी कीपरने मात्र अचूक लक्ष होतं आणि खेळाडू बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये सांघिक यश मिळते ते टायगर टीमला आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय तो 18 या धावसंख्येवरती. बंडाऊनचा फलंदाज संकेत मैदानामध्ये आल्या. स्ट्राईक वरती अशोक या बॅटचा पेस खोलाय, मात्र जास्त उंची लांबी कमी आहे आणि झेल टिपला जातोय. मंदार होते ते मात्र झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि कमबॅक करत असताना जय हनुमान टायगर टीम. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय, कारण 2 विकेट गमावल्यात, एकही धाव नाहीये. बंटू गो शेवटचा बॉल पाहा मिळेल. संदीपचा हा चेंडू अतिशय चांगला होता, कसं बस खेळय, कारण त्या माहित होतं आता धाव एकवटणं फार गरजेचे आहे आणि षटक मात्र समाप्त होते. ते दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 14 आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 5 धावेचं षटक फेकलंय संदीप कुट्टारकरने. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता गरज आहे ती आता पाहिलं तर 37 धावांचं लक्ष होतं, इथून मात्र 18 धावा आल्यात. 19 धावा झाल्या, त्यामुळे 18 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 18 धावा. त्यामुळे 2 खेळाडू पाहिलं तर खेळपट्टीवरती पहा मिळतात आपल्याला निशांत आणि संकेत. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू आहेत, कारण सलामीची जोडी ही शांघायनामध्ये परतली आहे. पहिल्यांदा केतन बाद झाल्यानंतर अशोक ज्याने चांगली सुरुवात केली होती तर तो सुद्धा बाद झालाय. त्यामुळे आता गोलंदाज पाहतोय सागर पाटील चा वापर करण्यात आलाय. आता गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक फार महत्वाचं असेल, कारण 12 बॉल मध्ये आता 18 बनवायचे आहेत. चेंडू आणि धावा यांचं जर अंतर पाहिलं ना तर फक्त 6चं जास्त अंतर आहे. तर शालिक जोशी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आताचा बॉल चांगला होता आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला. जसं चेंडू पडला ना तसं सरळ रेषेमध्ये निघून गेलाय. त्यामुळे डॉट बॉल, एक डॉट बॉल सामन्यावरती. आता पकड निश्चितच आमची गीत या ठिकाणी थोडेशा स्मित असे त्यांच्या चेहऱ्यावरती पहा मिळतोय. आताचा बॉल चांगला होता, ऑन साइडला खेळात शंतनू पाटील सारखा खेळाडू आला, दुसरी धाव घ्यायची होती. नंतर चपळ क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. जसा चेंडू त्याच्याकडे आला एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला आणि एकच धाव. जिथे 2 धावा होते तिथे मात्र एकच धाव मिळाली आहे. थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय त्या टीमवरती, कारण क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार गरजेचं असतं मैदानामध्ये असताना. कारण आता मात्र जास्त धावा बडवायच्या नाहीयेत, एक धाव फार महत्वाची असेल टीमसाठी. त्याचा बॉल पॉईंटच्या दिशा खेळाय, मात्र डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत
आणि एकच धाव. गुड बॉलिंग. चांगला कमबॅक करत असताना सागर पाटील अद्यापपर्यंत 2 धाबा खर्च केल्यात, 3 चेंडू फेकले गेल्यात. हेच तर हवा आहे टायगर टीमला, तर एखादा मोठा फटक्यापासून या खेळाडूंना वंचित ठेवणं हेच काम करायचं आहे आता गोलंदाजांना. तर दुसरीकडे चौकार षटकार आला तर सामन्याला काटणी मिळेल. डीपेक्षा कव्हरच्या दिशेला अतिशय चांगला नेत्रदीपक फटका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता 12 धावेची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. 2 चेंडू फार महत्वाचे असतील, एकदम फेस करावे लागतील. 2 चेंडू. निशांतच्या बॅटमधून हा चौकार आला होता. संकेत यावेळेस एक धाव पूर्ण मिस फील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना ते 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा आणखीन पहा मिळतात आपल्याला. 27 धावा. आता 10 धाब्याची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल, कारण सागरने इथून कमबॅकची आशा निर्माण केली होती. खऱ्या अर्थाने संदीपने फेकलेलं षटक दुसरं 5 धावेचं होतं. यावेळेस फटका फसलाय. शंतनू पाटील झेल खाली, नो मिस्टेक. आणि हेच करायचं होतं. आता मात्र इथून कमबॅक करत असताना ज्या हनुमान अर्जुन 11 टायगर टीम, कारण आता 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 10 धावा. महत्व असतो ना, तेव्हा आपण थोडासा बचाव करायचा असतो. त्यामुळे आपल्याला ते नवीन फलंदाज चिंटू मैदानामध्ये येत असताना शेवटचं षटक गोलंदाज प्रेम पाटील. प्रेमवरती जबाबदारी दिली आहे. आता 6 बॉलमध्ये 10 बनवायचे आहेत, त्यामुळे ही जबाबदारी नेटाने पेळे की मात्र या 6 बॉलमध्ये 10 धावा बनवेल हा मांडा संघ. मागचा मॅच सुद्धा असंच होता, त्यांना धावा जमवण्यासाठी मात्र ते चांगले प्रयत्न करायचे होते. पहिलाच बॉल फेका जातोय, दिशेपासून दूर झालेत. पहिलाच बॉल वरती वाईटचा इशारा येतोय आणि 1 धाव अंकित केली जाते. आता 9 धावेची गरज भूमी 11 मांडा या टीमला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे गोलंदाजाला. आताचा बॉल चांगला होता. बॅक टू बॉलच केले होते, मात्र सरळ आल्यात. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न. थ्रोपैकी चांगली आणि ते कलेक्टिंग खराब, कारण थ्रोपैकी सरळ आली होती. हातामध्ये चेंडू विसावला होता, मात्र यष्टाने लावण्याच्या अगोदर चेंडू खाली पडला. त्यामुळे येथे घडलंय, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. समीकरण आणखीन सोपं झालंय. आता 7 धावेची गरज. आता 5 बॉल 7. 5 चेंडू 7 धावेची गरज.
धाबा आल्या ना, एक चेंडूवरती 3 धाबा आल्या, कारण पहिला बॉल वाईट फेकला, त्याच्यानंतर 2 धाबा आल्या, जिथे एकच धाव होती. थोडंसं प्रेशर टाकायला पाहिजे होतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जवळपास नाहीये, कोणी नाहीये, त्यामुळे ते दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण करतील का? आणि यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पहा मिळाला. पुन्हा एकदा 2 धाबा. बत्तीस धाबा धावपळकावरती होत असताना अद्याप पाहिलं तर 5 धावेची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा. तर मात्र पाहिलं तर कारण विकेटला फार महत्व आहे. विकेट न गमावता 4 सुद्धा चालतील. कारण इथे एक चेंडू खराब फेकला, त्याच्यानंतर दुहेरी धावा आल्या, त्या रोखणं फार गरजेचं होतं. आणि चिंटूने मात्र चांगले फलंदाजी केली आहे. या ठिकाणी 5 पाहिजेत, 5. तर सामने मात्र असे होणं फार गरजेचं होतं आणि तेथून मात्र सामना पहा मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. काय घडलंय, काय घडलंय मैदानामध्ये? चुका आणि चुकाच होता टायगर टीमच्या बाजूने. जरी सुद्धा स्टंपला बॉल लावायला आले असते तरी सुद्धा चाळा असं, मात्र जागेवरून हिट देण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव मिळाले. एक धाव फार महत्वाची होती, कारण जवळ क्षेत्ररक्षण होतं सर्कलमध्ये कव्हरच्या दिशेला. मग तेथून चेंडूला उचललं, एस्टनवरती आदलला, चेंडू आदलायचा होता, मात्र स्टंप हिट झाला नाहीये, त्यामुळे 1 धाव मिळाली आहे. 3 चेंडू 4 धावा. एक चेंडू या सामन्यावरती पहा किती रंगत निर्माण करतोय. कारण कधी सामना मांडा टीमच्या बाजूने तर कधी डायगर टीमच्या बाजूने सामना पहा मिळतो आपल्याला. यावेळेस फटकादर चांगला आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाही आणि आणखीन 2 धावा. नशिबाची साथ आहे. येथे मात्र अशा ठिकाणी चेंडू पडल्यात की ज्या ठिकाणी त्यांचं क्षेत्ररक्षक नाहीये. तर 2 चेंडू 2 चेंडू 2 विकेट न गमावता विकेट विकेट न गमावता 1 धाव सुद्धा आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज आहे. सामना फार अटाटटीचा, त्यामुळे आता थोडस पुन्हा एकदा क्लोज क्षेत्ररक्षण पहा मिळतं. येणारा बॉल कसा असेल आणि हा बॉल डॉट फेकला जातोय. आणि आता मध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट, कारण आता 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. येथे मात्र 1 धाव पण चालेल, पण विकेट न गमावता. मग शेवटचा चेंडू आहे, आता काय होईल? ना शेवटच्या चेंडूवरती जो विकेट गमावला होता टायगर टीमनं, ही गोष्ट आता मात्र नक्कीच जो बेनिफिट झाला, कारण का तिथे 1च धाव होती, त्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि ती जर विकेट नसती गमावली तर आता एका चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागल्या त्या जगदीशची. मात्र आता तसं नाहीये. आता एका धावीची गरज, एका धावून देखील सामना जिंकू शकेल मैदानाच्या भूमीला मांडा संघ. तर निश्चित विकेटला महत्व आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की ह्या स्पर्धेमध्ये विकेटला महत्व आहे, कारण बऱ्याच ठिकाणी टॉसवरती असो, बऱ्याच ठिकाणी धावसंख्या चेस करायची असो, मात्र या मानेरे मंकट विकेट नाही या गोष्टीची नोंद घ्या. लहू मंकट विकेट नाहीये. ओके, आता मात्र 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी 1 धाव बनवायची आहे, कंपल्सरी 1 धाव बनवायची आहे. कसा चेंडू फेकेल याच्यावरती लक्ष आहे आणि एक धावेला पहा किती किंमत आहे. त्यामुळे जर 1 बॉल मध्ये 6 बनवायचे असत्या तर मी म्हटलं असतं आव्हान सोपं आहे, मात्र 1 बॉल मध्ये 1 थोडस कठीण आहे. थांबा, बघा सर्व जे खेळाडू आहेत तुम्ही सर्कलच्या आतमध्ये देखील लावू शकता. हा जो नियम आम्ही सकाळी सांगितला होता, तुम्ही जरी सर्व खेळाडू जरा सर्कलच्या आतमध्ये जरी फिल्डिंग करण्यासाठी जर उभे केले तरी देखील काही प्रॉब्लेम नसेल. या गोष्टीची नोंद घ्या. सामना सुरू करा. जरा जोरदार टाळ्या होत्या या बॉल रंगतदार अवस्थेमध्ये. पुन्हा एकदा सामन्याला गरगर लागली. आता काय होणार, कारण जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिल्यात, कारण सामना शेवटच्या बॉलवरती आला आणि लो स्कोरचे सामने असेच होत असतात, बऱ्याच वेळा पाहायला मिळतोय. कारण एका दुसरी चूक
या सामन्यातून आपल्याला बाहेर काढतोय. दोन्ही संघाने चुका केल्यात, मात्र ज्या संघाच्या जास्त चुका त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल हे निश्चित. येणारा एक बॉल, 2 धावेची गरज आहे. एक धाव सुद्धा चालू शकेल विकेटच्या आधारावरती, ती मात्र या मांडा टीमला, कारण एका एका धावेची किंमत आता मोजावी लागेल. एका एका धावे, जरा जोरदार टाळ्या द्या. एक बॉल आणि या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, गोलंदाज झेल आणि झेल. सामना कुठे होता आणि कुठे आला, यालाच म्हणतात क्रिकेट.